नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। पूजा खेडकरला गुरुवारी दिल्लीतील पटियाला कोर्टानं जामीन नाकारला होता आणि त्यानंतर पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी दिल्ली क्राईम ब्रांच अटक करेल अशी शक्यता होती। मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार पूजा खेडकर ही देशातूनच फरार झाली आहे। पूजा खेडकर नेमकी कोणत्या देशात पळून गेली याची अधिकृत माहिती नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार पूजा खेडकर ही दुबईला गेल्याची माहिती आहे। पूजा खेडकरला जेव्हा तिचा प्रशिक्षण कार्यक्रम थांबवण्यात आला तेव्हा ती वाशिमच्या शासकीय विश्रामगृहामध्ये होती आणि तिथून तिला 23 जुलै रोजी मसुरीतील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीमध्ये हजर राहायचं होतं। मात्र पूजा खेडकर तिथे हजर राहिली नाही आणि त्यानंतर UPSCने पूजा खेडकर विरोधात कारवाई करत तिला सर्व परीक्षांमधून तिचं IAS पद काढून घेतलं आणि त्यानंतर तिला इतरही सर्व परीक्षा नाही देता येणार असा आदेश दिला। तिला सर्व परीक्षांमधून दिवार करण्यात आलेलो आहे आणि यानंतर दिल्ली क्राईम ब्रांच ही पूजाचा शोध घेत होती। UPSCने पूजाच्या विरोधात दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दिली, त्यानुसार दिल्ली क्राईम ब्रांचने पूजा याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पूजा खेडकरचा दिल्ली पोलीस शोध घेत आहे। मात्र पूजा खेडकरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला आणि तो अर्ज बुधवारी सुनावणीसाठी आलेला होता। बुधवार आणि गुरुवार असे 2 दिवस त्या अर्जावरती सुनावणी झाली आणि गुरुवारी कोर्टाने त्या संबंधीचा निकाल देत तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे पूजाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते याची कुणकुण तिला लागलेली होती आणि त्यामुळेच पूजा खेडकर आता फरार झाल्याची माहिती आहे। मात्र त्याआधी कोर्टामध्ये पूजा खेडकरच्या वकिलांचा दावा होता की पूजा खेडकरने छळवणुकीचा गुन्हा जो पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात दाखल केलेला आहे आणि त्यामुळे तिच्यावरती अशा पद्धतीचे आरोप करण्यात आलेले। मात्र पूजा खेडकरचं जात प्रमाणपत्र हे नॉन क्रिमिलियरचं होतं। OBC नॉन क्रिमिलियरचं तिने जात प्रमाणपत्र घेतल्याचा तिच्यावरती आरोप आहे। त्याशिवाय दृष्टीदोष आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र तिने घेतल्याचा तिच्यावरती आरोप आहे आणि ते हे प्रमाणपत्र घेऊन पूजाने 821 रँक असताना IAS पद मिळवलं असं देखील समोर आलेलं होतं आणि त्यामुळे तिच्या या सगळ्या फसवणुकीच्या प्रकरणामुळे पूजा खेडकरवरती UPSCने कारवाई केली, तिच्या विरोधात तक्रार दिली, गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता अटक होण्याच्या भीतीने पूजा खेडकर देश सोडून पळून गेल्याची माहिती समोर येते। या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्ही mymahanagar.com वरती वाचू शकता। त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनल वरती पाहू शकता। पूजा खेडकर संबंधीची सर्व माहिती तुम्हाला तिथे पाहायला आणि वाचायला मिळेल। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नोंदवू शकता। मी उन्मेष खंडाळे, पुणे, माय महानगर लाईव्ह।